नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर आणि प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आज देखील दिवसभरामध्ये आपण सांगितलं होतं की हप्ते वितरणासंदर्भात वेळ निश्चित नाही आहे। आज दिवसभरामध्ये देखील हप्ते वितरण होऊ शकतं, पण लक्षात घ्या आज दिवसभरामध्ये देखील निराशाच हाती आलेली आहे। आज दिवसभरामध्ये कोणत्याही प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरण सुरू झालेलं नाही आहे। त्यामुळे हप्ता कधी येईल अशा प्रकारचा लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे। आणि तर काही ज्या लाडक्या बहिणी आहेत तर या चुकीच्या संभ्रमात आहेत। आज देखील आपल्याला अनेक लाडक्या बहिणींनी कमेंट केली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आम्हाला आला नाही आहे, म्हणजे आम्ही अपात्र झालेलो आहोत, अशा प्रकारचा समज लाडक्या बहिणींचा झालेला आहे। त्यामुळे मी सांगू इच्छितो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजून लाखोंच्या मध्ये लाडक्या बहिणी बाकी आहेत, यांना हप्ता येणं बाकी आहे। त्यामुळे तुम्ही अपात्र नाही आहेत। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब होती की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ई-KYC केली असेल किंवा नसेल तरी देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे। केवळ शासकीय जी लक्षात घ्या DBTद्वारे जी प्रोसेस करावी लागते याच्यामध्ये कुठेतरी लक्षात घ्या ही प्रोसेस होत नाही आहे। तर यामध्ये लक्षात घेण्याची बाब असेल, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आदित्य तटकरे असतील, तर जे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती प्रचार प्रसारामध्ये पुढे दिसत आहेत, पण याच्यामध्ये मात्र त्यांच्याकडून कोणतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणा होत नाही। हीच दुर्दैवाची बाब आहे, कारण का काही लाडक्या बहिणींना हप्ता आलेला आहे। एका घरामध्ये 2 लाडक्या बहिणी असतील, एका बहिणीला आलेला आहे, दुसऱ्या बहिणीला आलेला नाही आहे, मग ते अपात्र झालेले आहे असा त्यांचा समज झालेला आहे। पण लक्षात घ्या केवळ DBT एकच दिवस ॲक्टिव्ह झाल्यामुळे त्या दिवसभरामध्ये ठराविक थोड्याच लाडक्या बहिणींना, संपूर्ण राज्यभरातील थोड्याच लाडक्या बहिणींना हा लाभ जो आहे तो आला आहे। त्यामुळे बहुतांश लाडक्या बहिणी आहेत लाखोंच्या संख्येमध्ये, साधारणतः लक्षात घ्या 2 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे। यातील लक्षात घ्या 1 ते 1.5 कोटींच्या आसपास लाडक्या बहिणींना अजून लाभ आलेला नाही आहे। तर लक्षात घ्या या आकडेवारीमध्ये तफावत असू शकते, पण जास्तीत जास्त लाखोंमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आले नाही आहे। त्यामुळे आपण सांगतच आहोत की हप्ते वितरण पुन्हा सुरू होणार आहे आणि तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सगळ्यांना कन्फर्म मिळणार म्हणजे मिळणारच आहे। फक्त आता हा हप्ता कधी वितरित होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागत आहे। आम्ही देखील वारंवार मंत्री आदित्य तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांचे प्रेस कॉन्फरन्स असतील, ट्विटरचं पेज असेल, वारंवार चेक करत आहोत। याच्यामध्ये कुठे घोषणा होते का हे पाहत आहोत, संबंधित विभागामार्फत देखील माहिती घेत आहोत, पण अजून तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा उर्वरित लाडक्या बहिणींना लाभ वितरण सुरू झालेलं नाही आहे। तर याची निश्चित अशी वेळ कोणी सांगू शकत नाही आहे। DBT ॲक्टिव्ह झाल्यानंतर ज्यावेळी हप्ते वितरण सुरू होईल त्यावेळीच या संदर्भात माहिती देता येणार आहे। तर मी या व्हिडिओतर्फे एकच सांगू इच्छितो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता आला नसेल तर तुम्ही अपात्र नाही आहेत, तुम्हाला देखील हप्ता लवकरच येईल। आणि लक्षात घ्या शासनाने तरी लवकरात लवकर हा जो लाभ आहे लाडक्या बहिणींना वितरित करावा। लक्षात घ्या की अनेक लाडक्या बहिणी या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे शासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता द्यावा हीच शासनाला आपल्या चॅनलतर्फे विनंती आहे। पण लक्षात घ्या हप्ते वितरण कधी सुरू होऊ शकतं याची निश्चित अशी वेळ नाही आहे। हप्ते वितरण सुरू झाल्या संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ई-KYC संदर्भातली मुदत संपलेली आहे, पुन्हा मुदतवाढ झाली नाही आहे। मुदतवाढ होण्याची शक्यता किंवा मुदतवाढ होणे संपूर्ण शासनावर डिपेंड आहे। तर अजून तरी ई-KYCची मुदत वाढलेली नाही आहे, मुदत संपलेली आहे। पोर्टलवरून देखील तो टॅब काढण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरण लवकर सुरू व्हावे हीच आपली अपेक्षा आहे। तर अशा प्रकारे प्रतीक्षेची मर्यादा देखील संपलेली आहे, दुसरा आठवडा उजाडलेला आहे, तरी देखील हप्ते वितरणाची कोणतीच घोषणा होत नाही। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। लवकरच मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडक्या बहिणींचा प्रश्न मार्गी काढावा हीच अपेक्षा आहे।